तुम्ही विचारा तर मीच थांबलो. या लोकसभा निवडणुकीमध्ये सामान्य मतदाराने मतदान करताना आपल्या मतदानामुळे देशाच्या महिला वर्गात काय फरक पडणार आहे, देशाच्या युवकांना काय फरक पडणार आहे, देशातील शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे, देशातील मजदूरांना कामगारांना काय फायदा होऊ शकतो, देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कोण वाढवू शकतं, देशाच्या सीमा आणि देशाच्या आतला भाग सुरक्षित कोण ठेवू शकतं, अशा अनेक गोष्टींचा विचार करत बटन दाबताना सामान्य मतदाराने विचार केला पाहिजे आणि तो करेल हा माझा विश्वास आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर जे अंतर्गत सर्वेक्षण विविध प्रकारच्या लोकांनी केली आहे त्यात भारतीय जनता पक्ष NDA याच्या उमेदवारांना चांगलं मताधिक्य मिळताना दिसतंय. पण त्याचबरोबर येणार तर मोदीच, अबकी बार 400 पार. त्यामुळे मी मतदान नाही केलं मोदींना तरी मोदी येणार होते तर मी कशाला जाऊ असा विचार न करता, ज्या मोदींनी गेली 20-21 वर्ष एक दिवस सुट्टी घेतली नाही, दिवाळी पण सीमेवर सैनिकांसोबत, आईच्या निधनानंतर सुद्धा 3 तास 4 तास घरी जाऊन अंत्यसंस्कार मुलाचं कर्तव्य पार पाडलं आणि लगेच 12:30 वाजता राष्ट्राच्या सेवेत जाणाऱ्या वंदे भारतला पोचले. मला वाटतं असं काम पूर्ण देशासाठी जगणारं नेतृत्व आपल्याला मिळालं आहे आणि त्याला निवडून देण्याची संधी मिळते आहे. इथे नारायण राणे साहेबांना मत म्हणजे कोकणाच्या विकासाला मत आहे. राणे साहेबांना मत म्हणजे कोकणातील पायाभूत सुविधा वाढवायला मत आहे. राणे साहेबांना मत म्हणजे कोकणामध्ये जो वर्षानुवर्ष आम्ही उद्योग व्यापार वाढवायचा विचार करतो त्याला ते मत आहे. आणि कोकणचा माणूस हा देश, जवान, सुरक्षा याची अधिक चिंता करणार आहे. त्यामुळे सुरक्षेला ते मत आहे आणि त्या पद्धतीने मतदान येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी कोकणवासी करतील. हा कोकणातला कोकणवाला म्हणून मला विश्वास नक्की आहे, मला खात्री आहे. पहिल्या टप्प्यातल्या मतदानामध्ये निवडणुकीचं फार मोठं वातावरण निर्माण झालेलं नव्हतं, तरी सुद्धा गेल्या पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं जवळपास तितकंच 1-2-3 राज्य वगळता झालं आहे आणि त्यात आम्हाला असं निकाल दिसतोय की गेल्या वेळेपेक्षा काही जागा जास्तीच्या आमच्या निवडून येत आहेत. विशेषतः दक्षिणमध्ये मतांचं टक्के जसे वाढतील तशा यावेळी काही जागा आम्हाला वाढतील केरळ, तामिळनाडूमध्ये, असं चित्र आहे. मला असं वाटतं की
असे सर्वेक्षण जे असतात ते ठराविक पक्ष ठराविक पद्धतीने करायला लावतात. जे निष्पक्ष सर्वेक्षण झालेली आहे म्हणजे सामान्य आमच्या महाराष्ट्रातल्या आमच्या कोकणातल्या SC समाज दलित समाजाला सुद्धा माहिती आहे की घटना बदलण्याचं 80 वेळा पाप ते काँग्रेसने केलं आहे. त्यामुळे अनावश्यक हे माहोल करणं मला असं वाटतं हे सामान्य माणसाला पटणार अजिबात नाही. पुढच्या कोकण धनुष्यबाण आणि बाळासाहेब हे वेगळं नातं होतं, पण यावेळी धनुष्यबाण नसल्यामुळे कोकणी मनातले माणसाने मला खंत आहे की यावेळी धनुष्यबाण नाही आहे. रत्नागिरी रायगड त्याचे काय परिणाम जाणवेल्या लोक मला वाटतं बाळासाहेबांचा विचार कमळाबरोबर आहे हा कोकणवासियांना सगळ्यात महत्त्वाचा आणि त्यांच्या भावनेला पोचणारा मुद्दा आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारावर मोदी चालतात. ज्यावेळी माननीय पंतप्रधान मोदीजी बाळासाहेबांना पहिल्यांदा भेटले त्यावेळी मुंबईत त्यांच्याबरोबर मी होतो आणि ज्या प्रेमाने बाळासाहेबांनी स्वागत केलं की महाराष्ट्राचा वाघ गुजरातच्या सिंहाचं स्वागत करतो हे बाळासाहेबांचे शब्द होते. ते बाळासाहेबांचं प्रेम ज्या मोदींवर होतं त्या मोदींसाठीच लोक मतदान कमळावर करतात. मतदान कमी होत ते टार्गेट वाढवण्यासाठी बीजेपी काही करणार आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बारामतीमध्येच शरद पवारांना थांबवून धरायचं असं बीजेपीचं धोरण आहे. मला असं वाटतं की मतदान अधिकाधिक व्हावं हा स्वाभाविकपणे आमचा आग्रह आहे. 14ला खूपच जास्त होतं ते 19 नव्हतं, पण आता पुन्हा बंगाल आणि बाकीच्या राज्यात तिथं जास्त मतदान झालेलं आपण पाहतो. पण कार्यकर्त्यांनी अधिक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा आग्रह करणं हे आम्ही नक्की करतो. आणि शरद पवारांनी बारामती स्वतःच थांबायचं ठरवलं. संपूर्ण देशभर सध्या तुम्ही फिरत आहात, काय बदल जाणवतो किंवा वातावरण? मला वाटतं की सामान्य माणसामध्ये एक आत्मविश्वास जाणवतो की आपल्या मतदानाने फरक पडतो. आपण मतदान केलं नसतं तर पुलवामामधल्या हल्ल्याचा बदला घेतला गेला नसता. आपण मतदान केलं नसतं तर जगामध्ये G20 सारखं जे आज आपलं स्थान उभं झालं ते झालं नसतं. आपल्या मतदानामुळे 4 करोड महिलांना घरं मिळाली. आपल्या मतदानामुळे 10 करोड महिलांना गॅस सिलेंडर मिळाले. अशा अनेक गोष्टी या आपण जर मतदान केलं तर होऊ शकतात. नाही तर काय होतं मतदानाने ही मानसिकता जी 14च्या आधीची होती ती आता बदलली. उत्तर मुंबई सीट शेअरिंगचा जो विषय आहे, उत्तर मुंबई दक्षिण मुंबई जो जागा आहे त्याचा नेमका घोळ कधी संपणार आहे? उमेदवार लवकरच संपेल. उमेदवार सगळे शोधून ठेवलेले आहेत. येत्या 1-2 दिवसात ते घोषित होईल. धन्यवाद.